ठिकाणी तुम्ही बघू शकता भाविकांची तुडुंब अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। देवाचे पहिले अवसर या ठिकाणी आता होड्यावर स्वार होत आहेत। सर्व रोंबाटकरी या ठिकाणी आता होडा परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। आम्ही दोघे सध्या लंडनला कामाला असतो। प्रत्येक वर्षी हे सण आम्ही कधी विसरत नाही आणि एक वर्षी तो असतो, एक वर्षी मी येऊन काम करतो। बरोबर। फुल जोशात धावत एकदम या रोंबाट घोड्या प्रदक्षिणा मारून या ठिकाणाहून भावई मंदिरामध्ये जाताला। नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मी आज आलो आहे सावंतवाडीतील कुणकेरी गावामध्ये। या ठिकाणी 3 गावांचा हा शिमगोत्सव असतो, कुणकेरी, आंबेगाव आणि कोळगाव। तर तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत। या व्हिडिओचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कुणकेरी गावामध्ये 100 फूट उंच उड्यावर देव अवसर स्वार होतात। अगदी दैवी शक्तीच्या जोरावर तो तुम्हाला एकदम अनुभव एक वेगळाच मिळेल। त्याचसोबत या ठिकाणी भावई देवी आपल्या मूळ मंदिरातून तिच्या मूळ घरी येते, त्या ठिकाणी वास्तव्यास असते। तर ते आता इकडे पाठीमागे आपण त्याची माहिती घेणारच आहोत। त्याचसोबत भावई देवी लिंगक्षेत्रपाल देव आंबेगावचा देव तर त्याच्या भेटीसाठी जाणार आहे। तर ते पूर्ण रोंबाट 3 गावांचं एकत्र येऊन या ठिकाणी होड्याच्या ठिकाणी सर्व येणार आहेत। तर खूप सुंदर अशी व्हिडिओ असणार आहे, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। त्याचसोबत कोकणातील अशा वेगवेगळ्या प्रथा परंपरा यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी श्री भावई देवीचं मूळ घर आहे। तर ह्या होळीच्या दिवसांमध्ये 7 दिवसांमध्ये देवी या ठिकाणी वास्तव्यास असते, त्यामुळे इथे सर्व भाविक आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी खूप गर्दी करतात। इकडे तुम्हाला सर्व पूजेसाठी ओटीसाठी लागणारं सर्व साहित्य आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला मिळेल। तर ते इकडे तुम्ही घेऊन या होळीच्या दिवसामध्ये या शिमगोत्सवामध्ये या ठिकाणी तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता। रोंबाटकारी येतातच आपल्या यावर्षी पण उशीर झालो आणि त्याच्यामुळे आपल्या लिंगक्षेत्रपाल देव आंबेगावचे आणि भावी देवीची भेट चुकली। तर आता ह्या जर रोंबाट असं आहे आता भवानी देवीच्या भेटीक जाणार आहे। तर ते आपल्या भेट अनुभव मिळतील या आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ती आता मूळ घराकडे जाऊन तिकडून मग होड्याकडे जाणार, होड्या प्रदक्षिणा मारून पुन्हा भावी देवी मंदिरामध्ये येतील या। तर आता या ठिकाणी जे रोंबाटकारी असतात ते आता दाखल झालेले असतात। या ठिकाणी पहिलाच म्हणजे एकदम सुरुवातीकच आणि निशाण असा निशाण नंतर त्या ठिकाणी घोडे मोडणीचे घोडे वाघ वगैरे सर्व जे असतात त्यासोबत त्याच्या मागणं पूर्ण रोंबाटकारी आणि लिंगक्षेत्रपाल देवाची देवस्वारी तर ते सगळ्यात निशाण इकडे इलेली असतात। खूप भारी। असे हे पारंपरिक वाटेने पूर्ण प्रवास करत असतात। हे त्यांचे जुने वाटा असतात, अगदी शेतातून मळ्यातून गडके वगैरे पार करत असे व्हाळातून वगैरे जे संपूर्ण रोंबाटकारी असतात ते इकडे जात असतात। तर इकडे ते बघा ब्रिज खालून सगळेजण जातात।
ह्यो भावना दरवर्षी भेटता आपल्या का, म्हणजे 2 वर्ष सलग थर्ड टाइम हॅट्रिक होतालाच वाटतं. कसं असं मस्त ना, मजेत. होय होय, रोंबाट्या बरोबर फिरता पूर्ण जवळपास 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6-6:30 पर्यंत पूर्ण फिरायचं असतं. हे बघा, हे सगळे रोंबाटकारी असतात. खूप भारी, लय मजा येते. आणि आम्ही पण यांच्याबरोबर मस्त असे फिरतो, प्रवास करतो. श्री भावदेवीचं रोंबाट या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाघ पहिले आलेले आहेत. त्याच्यानंतर घोडेमोडणीचे देखील घोडे त्यांच्या मागून आहेत आणि त्यासोबत त्यांच्या मागून सर्व रोंबाटकारी. खूप सुंदर, पूर्ण अगदी जोशातच असतात ते रोंबाटकारी. म्हणजे असं म्हणजे भारी वाटतं ना, खायना एवढी ताकद येतं काय कळत नाही यांच्या अंगात, पण फुल नुसते पळत. आता बघा इकडून आता ही म्हणजे निशाण वाघ आणि हे जे घोडेमोडणीचे घोडे, तर यांनी सगळ्यांनी दर्शन घेतल्यानंतर आता त्याच्या मागण्यात हे सर्व रोंबाटकारी येतले. आणि त्यांच्यासोबत असं आता लिंगक्षेत्रपाल देव म्हणजे आंबेगावचे देव आणि भावई देवी अशी 2 रोमटा एकत्र झालेली असतात. आणि इकडून आता पुढे ते होड्याकडे जाणार. इकडून आता भावई देवीच्या मूळ मंदिरात तिकडे करून आता पुन्हा निघाले घोड्याकडे. नमस्कार नमस्कार अनिल दादा. अनिल दादा ढोल वाजवतो, आपले सबस्क्रायबर असतात ते. खूप भारी. आणि खास यांच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी आपल्या या कोणत्याही उत्सव घ्यायचा लागता. खूप भारी, एक नंबर. चला आता सर्व रोंबाट स्वारी असं आहे, रोंबाट असं या आता जाताना कुणकेरी घोड्याकडे. कुणकेरी घोड्याकडे येईल. ह्योच असा तो 100 फूट उंच होडो, ज्याच्यावर देवाचे स्वार, देवाचे अवसर असणार ते स्वार होणार आहेत. आणि त्याच्या बाजूक असा ही होळी आणि इकडे या समोर असा श्रीदेवी सातेरी मंदिर. आता इकडे काहीच वेळात रोंबाट दाखल होताला तर सगळेजण जे भाविक असतात ते भावई देवी मंदिराच्या मूळ स्थानाकडे तिकडे भेट देतात. त्या होळीकडे देखील भेट देतात, घोड्याचं देखील दर्शन घेतात आणि मग नंतर ते आपल्या म्हणजे घरात जातात. तर खूप सुंदर असं योग कुणकेरी होडोत्सव असा. आणि काही वेळात आता या ठिकाणी रोंबाट दाखल होताला. तर इथून रोंबाट होड्यात प्रदक्षिणा मारून सातेरी देवीच्या मंदिरात प्रदक्षिणा मारून पुन्हा भावई देवीच्या मंदिरात जाताला. कुणकेरी घोड्याचं अजून एक वैशिष्ट्य, या ठिकाणी जी पूर्ण देवस्थान कमिटी असा समिती, देवस्थान समिती, तर ती खूप सुंदर असं मार्गदर्शन आणि मॅनेजमेंट सगळं करतात. आणि त्यांच्या सगळ्या मॅनेजमेंटमुळेच ह्या सगळा पॉसिबल होता. तरी बघा फायनली हे घोडेमोडणी रोंबाट दाखल झालेला असा. आणि त्या होड्यात प्रदक्षिणा मारून या ठिकाणी आता भावई मंदिरात जाताला. हे बघा फुल जोशात धावत एकदम या रोंबाट घोड्यात प्रदक्षिणा मारून या ठिकाणाहून भावई मंदिरामध्ये जाताला. निशाण असा, घोडेमोडणीचे घोडे असत, वाघ असा, खूप सुंदर. अगदी ढोल ताशाच्या गजरात हे सगळे रोंबाटकारी असत. ते एकदम धावतात अगदी तन मन भन भान सगळं विसरून. भावई देवी मंदिरात. तर आपण पण आता तिकडे जाऊया. तर तिकडून आता कोलगावचं कलेश्वर त्या ठिकाणी भेटी घेणारा.
श्रीदेवी भावई या मंदिरामध्ये इलो आणि आता काहीच वेळात या ठिकाणी भावई देवीची पालखी इकडे मूळ मंदिरामध्ये येणार, मूळ घरामधून या ठिकाणी मूळ मंदिरामध्ये येणार आणि त्यानंतर मग इकडे हे जर समोरचा तुमचा एकदम पूर्ण मळ दिसतं आहे मळ्यातून कोलगावचं कलेश्वर या ठिकाणी भावई देवीच्या भेटीसाठी येणारा, म्हणजे आतापर्यंत दोन देवतांची भेटी झालेली असतात, म्हणजे आंबेगावचं लिंगक्षेत्रपाल त्याचसोबत या ठिकाणी भावई देवी, तर यांची भेट झालेली असा. कोलगावचं कलेश्वर थोड्याच वेळात या ठिकाणी दाखवलं होतं अगदी त्यांच्या पूर्ण रयतेसह आणि आता ही जी पालखी असा ती काही वेळातच या ठिकाणी दाखल होतेली आहे. श्री भावई देवीची पालखी आणि या जे रोमनकारी असतात ते आता भावई देवी मंदिरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले असतात. पालखीसोबत सगळे रोमटकरी असत, सगळे देवाचे मानकरी असत, ग्रामस्थ असत. खूप सुंदर असं सोहळं असा, किती कार्यक्रम असतात, म्हणजे प्रत्येक प्रथा परंपरा एकदम ते वर्षानुवर्ष सांभाळतातच. खूप भारी. तरी आता पालखी असा त्या ठिकाणी मंदिरामध्ये येलेली असा. मित्रांनो, कुणकेरी हुडोत्सवाक ना इकडे सगळा मॅनेजमेंट एकदम फुल सॉलिडच असतं. म्हणजे तिकडे बघा सगळा 4 व्हीलरचा पार्किंग असं या ठिकाणी, म्हणजे जिकडे जागा असतात तर तिकडे 2 व्हीलरचा पार्किंग असतात. त्याच्यानंतर जे देवस्वारींचे रस्ते असतात रोमबाटचे त्याच्यावर देखील सगळीकडे असं लिहून ठेवलेले असतात, पोस्टर लावलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणी पार्किंग वगैरे काही गर्दी करू देत नाही. आणि हे सगळे असतात रोमबाटकारी वारी. आणि इकडे पोलीस कर्मचारी देखील असतात, ते पण एकदम प्रॉपर मॅनेजमेंट करतात देवस्वारींसाठी. म्हणजे जे रोंबाट असतात त्याच्यानंतर देवाची पालखी असतात तर त्यांना सगळ्यांका पूर्ण रस्ते एकदम क्लिअर देतात करू, खंय पण ट्रॅफिक होणार नाही पुरेपूर काळजी घेतात. त्यामुळे खूप भारी असो ह्यो सावंतवाडीचो कुणकेरी हुडोत्सव साजरा होता यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे. फायनली आता कोलगावचं कलेश्वर या ठिकाणी दाखल झालेलो असा. फुल फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांच्या गजरात आणि हजारो रयतेच्या सोबत या ठिकाणी कोलगावचं कलेश्वर भावई मंदिरामध्ये दाखल होता. खूप सुंदर. मगाशी आपण बघितलेलं आहे की भावई मंदिराचे जे देवस्थानचे मानकरी असतात ते कोलगावच्या कलेश्वरला आग्रहान असे आणूक गेलेले होते. तर प्रत्येक ठिकाणी या देवस्थानांच्या प्रथा परंपरा वेगळे असतात आणि तशीच ही एक प्रथा परंपरा असा की आपल्याकडे येणारे जे देव असतात तर त्यांना त्या ठिकाणचे देवस्थानचे मानकरी हे म्हणजे सन्मानपूर्वक आणूक जातात वेशीवर. खूप सुंदर. आणि त्यांच्यासोबत ते त्यांना त्या स्थानावर म्हणजे आपल्या मंदिरामध्ये घेऊन येतात. खूप भारी. कोलगावचं कलेश्वर या ठिकाणी आता दाखल झालेलो असा. खूप भारी. फटाके एकदम इकडे जोरदारच लावतो, फुल धुमशान एकदम, अगदी रंगबेरंगी पूर्ण धुळवड त्यासोबत फटाके. खूप भारी. आणि या सगळं बघूकच भारी वाटतं. कोलगावचं कलेश्वर या ठिकाणी दाखल झालेलो असा. तर यांच्या रोमटमध्ये देखील या ठिकाणी वाघ असा, त्याच्यानंतर घोडे देखील असतात, सोबत सर्व रोमटकारी देखील असतात आणि पूर्ण गाव रयतेसह या ठिकाणी हे कोलगाव कलेश्वरचा रोमट दाखल झालेला असा. खूप सुंदर. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत.
म्हणजे कोलगावचं कलेश्वर असा तो मंदिराच्या पुढे इकडे म्हणजे होड्याकडे जाणारा जो रस्तो आहे तर तिकडे या ठिकाणी थांबलेले असतात. मगाशी मी म्हणजे चुकीचा बोलले असताना की भावी देवीच्या मंदिरामध्ये कोलगावचे कलेश्वर जाता तर ॲक्च्युली त्या परिसरामध्ये येऊन तिकडे मंदिरात प्रदक्षिणा मारून मग या ठिकाणी होड्याकडे जाणारा रस्तो असा तर त्याच्या पाठीमागे इकडे ते थांबलेले असतात. तर आता बघूया थोड्याच वेळात जी पालखी असा भावी देवीची तर ते आता सगळे होड्याकडे येतात तर तेव्हा मग वाटतं कोलगावचं कलेश्वर पण यांच्यासोबत येणार असा. कुणकेरी होड्यात आपण आता येलो तर या ठिकाणी घोडे मोडणीचे जे सर्व मानकरी असतात त्यानंतर जे वाघ बनलेले असतात तर ते सर्व या ठिकाणी असतात आणि काहीच वेळात जी भावई देवीची पालखी असतात ती होड्याच्या ठिकाणी दाखल होतली आहे. तर आपण या ठिकाणी जे वाघ बनलेले असतात त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव आणि त्यांना तुमचं शिमगोत्सव बद्दल जरा 4 ओळी आमकां ऐकाक आवडतील. देवाची सेवा करपाक खूप आनंद होता आणि हे वर्षावर्षानं आम्ही करत असतात. तर मी एकदा असतो माझा भाऊ असतो आम्ही दोघे सध्या लंडनला कामाला असतो. प्रत्येक वर्षी हे सण आम्ही कधी विसरत नाही आणि एक वर्षी तो असतो एक वर्षी मी येऊन काम करतो. बरोबर. खास म्हणजे लंडनवरून या खास शिमगोत्सवासाठी येतात म्हणजे तुम्ही किंवा तुमचे भाव असे खूप सुंदर भारी. बाकी सर्व आपले मानकरी असतात घोडे मोडण्याचे हे पण सगळे आपली प्रथा परंपरा असतात ते वर्षानुवर्ष जोपासत असतात. खूप सुंदर आणि ह्यो सगळा पूर्ण शिमगोत्सव असा सावंतवाडीच्या कोणकेरीचं म्हणजे 3 गावांचं तर ह्यो खास अनुभवासाठी आम्ही येतो कारण हे सर्व व्यक्ती असतात ग्रामस्थ असतात ते एवढ्या मनोभावे सांभाळतात आणि ह्यो सगळं अनुभव बघूक आणि स्वतः एकदम पूर्ण ह्यो एन्जॉय करूक आवडतात. तर तुमच्या सगळ्यांचे देखील खूप खूप मनापासून आभार आणि खरोखर खूप सुंदर असा तुमचं कुणकेरीचं होडोत्सव खूप सुंदर. माझा तर 4था वर्षी असा की मी सलग 4थ्या वर्षी येते. पहिल्याच वर्षी इलय त्याच वेळी माका एकदम पूर्ण आवडलो त्यामुळे मी अजून एकही वर्ष स्किप केलंय नाही. मी बघतो तुझं चॅनल. बरोबर. धन्यवाद थँक्यू. कुणकेरी हुडाजवळ आपण पुन्हा एकदा इलो. आता काही वेळात या ठिकाणी जी देवाची पालखी असा त्याच्यानंतर देवाचे अवसर असतात ते दाखल होत आणि ह्यो सगळं सोहळं अनुभवासाठी या ठिकाणी गर्दी बघा किती गर्दी असा ती. होय 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 हे बघा भारी एक नंबर सगळे एकदम पूर्ण जोशात असत. या ठिकाणी समोर इकडे हा उंच असा हुडा आहे कुणकेरी हुडा. तर काही वेळात या ठिकाणी जे देवी अवसर आहेत ते स्वार होणार आहेत आणि यासाठीची संपूर्ण गर्दी या ठिकाणी आपल्यालाही बघायला मिळते. मित्रांनो काहीच वेळात या ठिकाणी आता जी भावई देवीची पालखी आहे त्यासोबत आंबेगावचा अशी क्षेत्रपाल देव आहे आणि कोलगावचा कलेश्वर तर या देवस्थानाच्या ठिकाणी आगमन होतं आहे रोंबाट सहित. तर त्याच्यानंतर आता या ठिकाणी घोडे मोडणी त्याच्यानंतर वाघाची शिकार आणि त्यानंतर आपण ज्या कार्यक्रमासाठी उत्सुक आहोत तर तो दैवी अवसर जे 100 फूट उंचवड्यावर स्वार होणार आहेत तो तुम्हाला सोहळा अनुभवता येणार. आता काही क्षणच राहिलेत फक्त आणि थोड्याच वेळात या ठिकाणी हे जे 3 देवस्थानांचं रोंबाट आहे या ठिकाणी हुडा परिसरामध्ये दाखल होणार आहेत. गर्दी तर तुफानी अशी आहे अगदी ज्या ठिकाणी सर्व दुकानं आहेत त्या ठिकाणी देखील लोकांनी तुडुंब गर्दी केलेली आहे. सोबत होड्याच्या परिसरामध्ये देखील या ठिकाणी अगदी मुंगी शिरायला देखील वाव नाही अशी संपूर्ण गर्दीने हा जो कुणकेरी गावातील होड्याचा परिसर आहे तो संपूर्ण गजबजून गेलेला आहे. तर सर्व रोंबाटकरी या ठिकाणी आता होडा परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात वाघाची शिकार आणि घोडे मोडणी असे जे 2 कार्यक्रम आहेत ते पार पडणार आहेत. खूप सुंदर हा सर्व थरार अनुभवण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत. खूप सुंदर असा सोहळा असतो आगळा वेगळा सोहळा असतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाविकांची तुडुंब अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. खूप सुंदर अगदी ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी आता आलेले आहेत. मित्रांनो आता भावई देवीचा आणि रोंबाट असा या ठिकाणी दाखल झालेला असा आणि आता इकडे जी घोडे मोडणी असा तर त्या घोडे मोडणीक आता सुरुवात झालेली असा. घोडेमोडणीचा कार्यक्रम झाल्यानंतर आता इकडे चालू असा ती वाघाची शिकार आणि सगळेजण त्या वाघाच्या पाठी लागलेले असतात वाघाच्या वेशात. हे खास म्हणजे जे मानकरी असतात ते लंडनला राहतात
पण या घोडोत्सवासाठी स्पेशली 2 भावांपैकी एक भाव हे काहीही करून कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी हजर राहतात. त्यामुळं त्यांचा प्रेम किती असा ह्या आपल्या पूर्ण प्रथा परंपरेवर या तुमका दिसून येताच आणि अगदी जोशामध्ये या ठिकाणी ह्याच्यामध्ये सामील होतात. खूप भारी वाटतं. सुंदर. दरवर्षी या खास आकर्षण असतात की वाघाच्या वेशात हे जे संपूर्ण व्यक्ती असतात ते कोण असतात. तर यंदा आपल्या एक बघूक मिळाला कोण असतात ते त्यांच्याशी संवाद साधूक मिळालो. तर चला आता ही वाघाची शिकार झाली की मग त्यांचं आजच्या दिवसाचा रोल संपतलो. नंतर जो मुख्य कार्यक्रम असा तर तो सुरू होईल. तर आता फक्त काही मिनटात शिल्लक रवलेली असतात. खूप भारी. आणि मंडळी इकडे समोर जी तुमका व्यक्ती दिसतात स्टिक धरून हनू हडकर फुल गर्दीमध्ये बघा. पूर्ण सुप्रसिद्ध मालवणी युट्यूबर्स तर या ठिकाणी दाखल झालेले असतात. हे बघा. नमस्कार अनुदादा. आवाज तर काय ऐका जाऊचो नाही. फुल क्राऊड मध्ये या ठिकाणी शूट करतात आणि त्यांची एनर्जी लेवल बघा. मालवण वरसून खास सावंतवाडी गेलात आणि बाजूगाचं आपलं कोकणचं रायडर एक नंबर. तर हे दोघे जण या ठिकाणी इलेले असत. कोकणचं रायडर काय झारापतोच असा पण अनु अडकर या ठिकाणी मालवणवरून खास दाखल झालेले असत. कुणकेरी हुडचो अनुभव घेऊ आणि सध्या आता ते अनुभव घेतात त्या ठिकाणी वाघाची शिकार घोडे मोडणी असा या संपूर्ण कार्यक्रमात. अरे काय गायब काय झाले दिसत नाहीत. हे दिसत काय नाही ते अनवडकर काय गायब झाले गर्दीत ढकलल्याने की काय त्यांका ज्या उड्यावर या ठिकाणी देवाच्या अवसर स्वार होणार. तर तो यो असं उडो असा सागवानी असा जवळपास 100 फुटापेक्षा जास्त उंचीचो. त्यानंतर वरती या ठिकाणी एक रॅम्प बनवलेला असतात. त्या ठिकाणी देवाचे अवसर स्वार होतात आणि या हुड्यात संपूर्ण म्हणजे सगळे तिचे बाजू असतात त्या ठिकाणी आंब्याच्या टाळाने सजवलेलो असा. खूप सुंदर. ज्यावेळी थोडंसं मेंटेनन्स वगैरे येतात तर त्यावेळी एका चेंज करतात हुड्याक. त्यामुळे प्रॉपर याची संपूर्ण काळजी घेतलेली जाते आणि वर्षभर यो असोच म्हणजे अगदी तुमचा ऊन असांदे पाऊस असांदे हिवाळा असांदे या ठिकाणी यो असोच वर्षाचे 12 महिने या ठिकाणी उभं असतं. आणि होळीच्या दिवसात तर खास स्पेशली ह्याचा महत्त्वाचा. आणि असे फक्त 2 होडे आपल्या महाराष्ट्रात असतात. एक म्हणजे पंढरपूर आणि दुसरं असं आपल्या सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावात. खूप सुंदर. आणि ह्योच सगळं उत्सव अनुभवासाठी ही खास गर्दी झालेली असा. भारी. देवाचे अवसर असतात ते आता ओढ्यावर स्वार होण्यासाठी सज्ज झालेले असतात. आणि ह्यो सगळं सोहळो अनुभव एक सगळ्यांचे मोबाईल कॅमेरे एकदम पूर्ण वर झालेले असतात. प्रत्येकजण ह्यो क्षण असा ह्यो आपल्या मोबाईलमध्ये आपल्या डोळ्यात साठवूसाठी सज्ज झालेलो असा. तर पहिले देवाचे अवसर असतात तर त्या ठिकाणी होड्याच्या जवळ दाखल झालेले असतात. त्याच्यानंतर बाकीचे जे 2 देवाचे अवसर असतील तर ते पण येतले. तर ह्या बांबूच्या काठ्यावरसून हे जे देवांचे अवसर हे आता या घोड्यावर स्वार होतले. देवाचे पहिले अवसर या ठिकाणी आता घोड्यावर स्वार होत आहेत. जवळपास 100 फूट उंच घोड्यावर हे जे देवाचे अवसर आहेत दैवी शक्तीच्या जोरावर या ठिकाणी घोड्यावर स्वार होताना आपण बघू शकतो. तर पहिले देवाचे तरंग आहेत ते आता या ठिकाणी घोड्यावर स्वार होण्यास सज्ज झालेले आहेत. त्याच्यानंतर जे दुसरे जे देवाचे अवसर असतील एकूण टोटल 3 देवाचे अवसर हे या घोड्यावर स्वार होणार आहेत. आणि त्यानंतर मग या ठिकाणी जे भाविक आहेत ते या देवस्वारांवर देव अवसरांवर या ठिकाणी दगड मारणार आहेत. खूप सुंदर अशी प्रथा परंपरा आहे. आणि ज्याचा दगड आहे 100 फूट उंचावर स्वार असलेल्या देवांच्या अवसरांना लागेल तर त्यांची मनोकामना पूर्ण होते अशी या भाविकांची श्रद्धा आहे. आणि आता दुसरे देवाचे अवसर आहेत तर ते देखील आता या घोड्यावर स्वार होण्यासाठी सज्ज झालेले आहेत. खूप सुंदर. ढोलांच्या एका तालामध्ये या ठिकाणी हे अवसर दैवी शक्तीच्या जोरावर या ठिकाणी स्वार होत आहेत. आणि हा सर्व सोहळा अगदी कोणताही आवाज न करता अगदी शांतपणे हे सर्व भाविक अनुभवत आहेत. खूप सुंदर. त्या ठिकाणी 2 देवाचे अवसर आहेत ते आता या घोड्यावर स्वार होण्यासाठी सज्ज झालेले आहेत.
मित्रांनो, या ठिकाणी हे जे दैवी अवसर आहेत तर हे ज्यावेळी या 100 फूट उंच घोड्यावर चढतात अगदी कोणत्याही सुरक्षिततेच्या साधनांशिवाय, त्यावेळी खरोखर म्हणजे असं आपण अचंबितच होतो. आपल्याला प्रश्न पडतो की एखाद्या 10 फूट 15 फूट उंचीवर आपले पाय लटपटतात, पण एखाद्या दैवी शक्तीच्या जोरावर एखादी व्यक्ती कशी या उंच घोड्यावर स्वार होऊ शकते, हा अनुभव प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे म्हणजे एकदम भारीच आहे. खूप सुंदर. त्या ठिकाणी दुसरे देवाचे अवसर आहेत तर तेवढ्याच्या मध्यभागेपर्यंत आलेले आहेत आणि हे तिसरे देवाचे अवसर आहेत. त्यांनी आता घोड्यावर स्वार व्हायला सुरुवात केलेली आहे. घोड्यावर जे स्वार झालेले अवसर आहेत आता यांच्यावर काहीच वेळात या ठिकाणाहून जे भाविक आहेत तर ते दगड मारणार आहेत आणि तो दगड कोणाला शक्यतो लागू नये तर यासाठी जे इकडचे देवस्थान समितीचे सर्व सदस्य आहेत तर ते ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी या ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. कारण कोणालाही दगड लागू शकतो. पण या कुणकेरी घोड्याचं एक वैशिष्ट्य आहे की आत्तापर्यंत तशी कोणाची अशी म्हणजे तक्रार वगैरे काय आलेली नाही किंवा दुखापत वगैरे काय अशी झालेली नाही आणि खरोखर ही देवाची श्रद्धाच आणि एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. खूप सुंदर असा हा आपण अनुभव घेतोय कुणकेरी घोडा. तर आता पहिली जी देवस्वारी आहे, पहिले जे देवस्वार आहेत तर ते आता घोड्याच्या टॉप म्हणजे जी पूर्ण बैठक व्यवस्था केलेली आहे तिकडे आता ते स्वार झालेले आहेत. खूप सुंदर. त्या ठिकाणी एक बैठक व्यवस्था केलेली आहे आणि त्या बैठक व्यवस्थेवर या ठिकाणी ते दैवी अवसर स्वार होणार आहेत. हे दैवी अवसर आता घोड्यावर स्वार झालेले आहेत आणि हे सर्व क्षण टिपण्यासाठी या ठिकाणी ड्रोन बघा, 1 2 3 4 5 ते 6 ड्रोन या ठिकाणी शूटसाठी आलेले आहेत. आणि काहीच वेळात आता या ठिकाणी हे जे सर्व भाविक आहेत ते आता दगड मारतील. सगळ्यात शेवटी स्वार झालेले देवाचे अवसर आता सगळ्यात पहिल्यांदा खाली उतरलेले असत आणि आता 2 वेळा दगड मारून झालेले असत. आता हे देवाचे अवसर खाली पूर्ण उतरल्यानंतर या ठिकाणी अजून एकदा या ठिकाणी दगड मारले जातले. अजून वरती 2 देवाचे अवसर स्वार असत तर त्यांच्यावर दगड मारले जातले आणि ते मारून झाल्यानंतर या ठिकाणी या घोडोत्सवाची संपूर्ण सांगता होतली आहे. तर फायनली मित्रांनो, या कुणकेरी घोड्याची सांगता झालेली असा आणि आता आपण चाललो घरात. व्हिडिओ तुमका खूप आवडलीच असतली. स्पेशली आम्ही अनुभवताना तर खूप भारी वाटतं आमका. त्यामुळे आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतो आणि यो सोहळा अनुभवतो. तुमका पण मी विनंती करते की तुम्ही नक्की या सोहळ्या केव्हा भेट द्यावा, स्वतः यो सोहळा अनुभवा. रोंबाट कसा असता, त्याच्यानंतर देवभेट कशी होता, घोड्यावर कसे अवसर दैवी अवसर स्वार होतात ह्या तुमका नक्की असं बघून मिळतला. होळीच्या 7व्या दिवशी हा कार्यक्रम असता तर त्यावेळी नक्की यावा. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी या ठिकाणी जी आपली पूर्ण चुडतं असतात तर ती डोक्यावर घेऊन या ठिकाणी म्हणजे पेटती चुडता डोक्यावर घेऊन सगळीकडे पूर्ण होळीच्या भोवती फिरत असतात. तो देखील एकदम खूप भारी असा कार्यक्रम असता. तर तो देखील कार्यक्रम नक्की बघा. तर ही व्हिडिओ मी इकडेच एंड करते. ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर आपला सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.